वाढवण बंदर या विनाशकारी प्रकल्पांमुळे पालघरच्या अस्तित्वावर घाला घातला जात असल्याचा आरोप करत जिल्ह्यातील वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, शेतकरी बांधव व मच्छीमारांनी काढलेल्या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली। सकाळी 11 वाजता पालघर ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ येथून मुख्य मोर्चाने हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करून रेल्वे स्थानक व छत्रपती शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान केले। पालघर जिल्ह्याच्या इतिहासातील आज एक ऐतिहासिक दिवस ठरला। प्रस्तावित वाढवण बंदर, चौथी मुंबई टेक्सटाईल पार्क आणि विनाशकारी मेगा प्रकल्पांविरोधात हजारो भूमिपुत्र मच्छीमार, महिला, आदिवासी बांधव, शेतकरी आणि कामगारांनी एकजुटीने सरकारला इशारा दिला आहे की लोकांच्या उपजीविकेवर घाला घालणारा विनाशकारी विकास आम्हाला मान्य नाही। हजारोंच्या संख्येने आंदोलक पालघर शहरात दाखल झाल्यामुळे बंदोबस्त करिता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधून पालघर येथे पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला। पालघर जिल्ह्यातील हुतात्मा चौक, रेल्वे स्टेशन, जुना पालघर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यासह जिल्हाधिकारी मार्गावर व इतर मुख्य मार्गावर पोलिसांच्या तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत। पालघरमध्ये उभे राहणारे वाढवण, जिंदाल व मुरबे बंदराला विरोध दर्शविण्यासाठी आलेल्या शेतकरी व मच्छीमार बांधवांनी मोर्चादरम्यान काळ्या टोप्या व काळी वस्त्र परिधान करून बंदराला निषेध व्यक्त केला। यासह शासनाविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। वाढवण बंदर प्रकल्पासहित जिंदाल मुरबे बंदर, रिलायन्स टेक्सटाईल पार्क प्रकल्प, समृद्धी महामार्ग व विमानतळासाठी होणारे जमीन अधिग्रहण, चौथी मुंबई प्रकल्प, शिप ब्रेकिंग यार्ड, नांदगाव आदी प्रकल्प त्वरित व कायमस्वरूपी रद्द करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आणि न्यायालयीन पातळीवर लढा तीव्र करण्यात येईल, असा इशारा वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने दिला आहे।